हाय फ्रेंड, वर्षा बर्डेच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी मस्तपैकी रेडी झाली आहे. आज मला एवढं स्वयंपाक काही बनवायचं नव्हतं आणि हे झोपलेत कारण की आज आहे माझा बर्थडे. तर मी आज आता 10:30 होताले लवकर जाणार आहे आणि आज हाफ डेने घरी येणार आहे कारण की सर मग घरी येऊन थोडंसं स्वयंपाक वगैरे बनवायचं, बाकी एवढं नाही बनवायचं, बाकी मी बाहेरच ऑर्डर देणार आहे. सगळे मी लवकर केस धुतले होते, तुम्ही बघितलं सुकलेच कामावर येईपर्यंत सुकून जातील. हे सगळे झोपले, ते पण झोपलेत. अंशू झोपला आहे, आई झोपले आहेत. मी माझे जाऊ माझे काम करते. माझं काम झालं आता, चला मी निघते आणि मग संध्याकाळी येऊन तुम्हाला भेटते. मी लवकरच येणार आहे, 4-4:30लाच येणार आहे कारण की मी बाहेरून ऑर्डर दिली आहे आणि बाकीचं काय ते थोडंसं घरात बनवलं. चला तुम्हाला येऊन भेटते. आता मी निघते कामावर. बघा मी आज ड्रेस कसा घातला, नवीनच ड्रेस घातला आहे आणि यांनी बड्डे गिफ्ट दिलेला तो बोलली संध्याकाळी घालेल कारण की कामावर कसं खराब होऊन जातो ना, म्हणून. तर मग म्हणून बोलली यांनी दिलेला संध्याकाळी घालेल आणि हा पण नवीनच आहे, अजून एक दिवसही नाही घातला. बोलली चला येऊन भेटते तुम्हाला संध्याकाळी, बाय बाय. आता घरी आली. आज एवढं काम होतं, 4:30चा हाफ डे टाकलेलं, म्हणजे 6 वाजले घरी येता. मटण शिजून ठेवले माझ्या जाऊन, मसाला काढते, नंतर कपडे काढून जरा दुसरे कपडे घालते आणि मग भेटते तुम्हाला. कारण की भरपूर उशीर झाल्यानंतर आज घरी बनवायचं पण नव्हतं, फक्त भाजीच बनवायची होती आणि बाकीचं बाहेरूनच ऑर्डर दिलं कारण की सकाळी कोण एवढं संध्याकाळी करत बसतं, म्हणून मसाला वगैरे त्यांनीच काढून ठेवला आहे. फक्त भाजते, चिकन पण शिजून ठेवलं, मटण. हे माणूस एक पैसे दे बाबा, खरंच बर्थडेच्या दिवशी तुम्ही मला दिला का माझ्याकडे मागितला सारखे मागत राहतो. त्याला मसाला बिसला भाजते मग भेटते. भरपूर काम होतं कारण की शनिवारी मला सुट्टी देत पण नाही आणि आज तरी नशीब मला हात तेवढं तरी लवकर सोडलं, 1 तास. कामावर एवढं काम होतं काय सांगू तुम्हाला. जाऊ दे, त्याला मसाला बिसला अख्खा काढते. बाहेरून काय मागवलं दाखवते तुम्हाला. अजून आलं नाही, येणार आहे. बघा भाजी पण झाली, आईनेच भाजी बनवली आता. आणि बघा ही बिर्याणी पण आली, बघू आता कशी आहे. असं 1 चम्मचने काढून बघ ना त्याची टेस्ट, मी तिकडे दिली ती. बिर्याणी पण आमची आली, आता भाकरी यायची बाकी. मग सर्व आलं पण मी कपडे चेंज करून दुसरे कपडे घालते, मग भेटते. मस्त की माझा ड्रेस बघा, माझ्या नवऱ्याने दिला. मम्मीचा आज बर्थडे, 10 वर्ष त्यांनी मला आज गिफ्ट दिलं. म्हणजे मागितल्यावर काही ना काही द्यायचे असं नाही, पण कधी कधी तर बर्थडे पण विसरून जायचे. पण आज बघा पहिल्यांदा दिला ड्रेस, पूर्ण ड्रेस दाखवला. ओ माय गॉड, 18 तारीख बोलतात माझ्या बर्थडेची, नाही 17चे. बघा दिसतंय, दाखव बेटा. बघा ड्रेस कसा आहे पूर्ण. ओ लागला अंशूला, बघा लागला का जोरात. अरे हा लागलं. बघा अंशू आणि मी, छान आहे ड्रेस. आता मी येते. मम्मी मम्मी हे घे ना, त्याच्यामध्ये जास्ती येतं. आता आम्ही जेवायला बसतो. आईला वाढते, कोणाला वाढते तू? यांना ते मुद्दामून करतात का? एकदा जेवले एकदा पोटात गेलं का मग टेन्शन नाही काय, ते नाही हे करणं. ते आईला वाढून दादा. चला आम्ही आता वाढतो, मग नंतर भाकरी बघा. चला आपण पण जेवण घेऊया. हा ती शिल्पा ते गाऊन घ्यायला गेली. काय बोलता? लवकर मला एक फोडायचं मन करते. महाराज कशी तू? आई जेवायला बसलाय. आमची नको आगायची मीठ कालवली ना ती बरोबर उरून जाईल मला वाटतं.
बस झाला अंशू झाली मिक्स ना बसला आता अंशू बघा त्याचं वाढून घेतोय बोलतो तुमच्या हाताचं मला आवडत नाही त्याच्या काकाने वाढून घेतलं ना म्हणून काय म्हणू मला माहिती पाहिजे तू आला डायरेक्ट टोन चेंज होते एवढं नक्की ताई खरोखर बोलते जरा मला बरोबर फोन नाही भेट गरज नाही बेटा जो जास्तीत जास्त खाईल त्यांना बक्षीस आहे तुमच्या वहिनीतर्फे सर्वांनी स्माईल द्या वहिनी मम्मा स्माईल दे मम्मा स्माईल दे कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये त्यामुळे पुढे काय होईल त्यामध्ये काय काय आहे ते बघू शकता चिकन बिर्याणी भाकऱ्या मटन अंडी कोशिंबीर प्रतिक्रिया दिल्या नाही भेटलं तो मला 3 दिवस ठेवतो आम्ही एक साईडला मी बोलतो एक साईड तू बोल मी नाही पुढला या चला ना ते मेल हो दा माईक काढा लाडकी मोठी सुनीलचा वाढदिवस आहे आणि पाटाळे फॅमिली तर्फे सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि तुमचं नाही घेत आमच्या वहिनीचे 1000 सबस्क्रायबर झाले हिप हिप फुले आम्ही त्यांचा खूपच आभार व्यक्त करतो आणि ब्लॅक होऊ दे ही आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो त्याच्यानंतर आम्ही केक वगैरे कटिंग केलं एवढी मजा मस्ती चालू होती काय सांगू तुम्हाला पण काय आहे ना माझे धीर एवढे भारी भारी गाणे बोलत होते बर्थडेचे गाणे हे पण म्युझिक लावलेले असल्यामुळे आम्हाला ते म्हणतात ना ती क्लिप टाकताच येत नव्हती कारण की काय करणार पण एवढा एन्जॉय केला आम्ही एवढं एन्जॉय केलं काय सांगू तुम्हाला आणि तेवढे वाढत होते 1K सबस्क्रायबर झाले म्हणून तुमच्या आशीर्वादाने अजून भरपूर होऊ दे माझे जावं ते केक वगैरे उचलून घेऊन गेले अंशू त्यांच्या मागे मागे नुसतं हे दे केक दे एवढा तो जेवला नाही त्याने केकच जास्त खाल्ला त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी केक वगैरे खायला घेतला एवढं त्यांचे गाणे बोलणं चालू होते बाबा काय सांगू तुम्हाला खूप म्हणजे खूप खूप मस्त सेलिब्रेट केलं खरंच आम्ही एवढं एन्जॉय केलं ना अंशूची मस्ती बघा मग सर्व बसून गप्पा मारतो ते केक नाही मार कशी ना लिंबू सरबतकडे गप्पा वगैरे मारला केक खाल्ला अंशूचा डान्स वगैरे चालू होता डान्स डान्स आम्ही
माझं मग काय दादांनी काय केलं ते माझं बड्डेचा केक कापताना ते पोहोचू शकले नाही ना, कारण की कोणी ते आमच्या इथले जे निवडून आले ना त्यांच्या पप्पांचा बड्डे होता. मग त्याच्यानंतर त्यांना असं वाटलं का मी पोहोचू नाही शकलं, म्हणून त्यांनी काय केलं तिकडं थोडंसं बड्डे अटेंड करून आले. मग नंतर घरी येताना केक घेऊन आले आणि आम्ही पहिले 2 केक कापले होते. एक माझ्या बड्डेचा कापला होता, एक आपले 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्याचा कापला होता. आणि अंशूचा डान्स बघा, मध्येच त्याचे एवढे नाटके चालू होते अंशूचे. मग आम्ही तो केक वगैरे कटिंग केला आणि दादा खानदेशी गाण्यावर एवढं म्हणजे नाचत होते श्रावण महिन्यावर. तिला नुसतं नाच 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 दादांना नुसती ओरडत होती. आणि त्याच्यात अंशूने काय केलं, नाचता नाचता टी शर्ट काढून फेकलं. मग आम्ही अंशूला खूप ओरडलो, कारण काढलं एवढं गरम होऊन आलं, त्याने टी शर्ट फेकून दिलं आणि नाचायला लागला. मग मी त्याला ओरडली, त्याला बोलले असं उघडा राहू नको अंशू, व्हिडिओमध्ये कसा उघडा येतो. त्याच्यानंतर असं म्हणजे मला असं वाटलं नको उघडा, कारण की कसं त्याची तब्येत बिब्येत लगेच लोक त्याला ओरडून लगेच त्याला टी शर्ट घातलं, कारण की तुला त्याला असं टी शर्ट काढून नाचायला लागलं. त्याला काय नाही वाटत, तो काढून मस्त की नाचून घेतं, पण चांगलं नाही वाटत, सर्व बघतात म्हणून. मग त्याला टी शर्ट घातलं ओरडून. मग आम्ही डान्स करायला घेतलो. मम्मी फिरकम नाही लोक तू पण नको भांडण नको करू बाबा, काय पण नको करू. वहिनी ऐकत ते व्हिडिओ बनवते. ऐकते ना ताई. काय करणार नको माझं. अरे यार तू काय बोलता दौलत पाहतो अच्छा मी दार नाही खोलला शॉपला थांबणार यार. चला आता आई पण गेले, दादा पण गेले. आम्ही खूप मस्त सेलिब्रेट केलं. आणि काय झालं माहिती आहे का, माझे बारके धीर आहेत, ते केक कापायला आलेच नव्हते 5 मिनटं. म्हणजे त्यांच्या पण आता ते निवडून आले ना, ते तिकडे गेले होते, त्यांचा पण बड्डे होता, जे आमच्या इथे निवडून आले ना त्यांचा. मग त्याच्यानंतर मग त्यांनी काय केलं, ते आले नाही म्हणून त्यांनी डबल एक केक आणला. मग तो पण केक कटिंग केला. आज मी 4 केक कटिंग केले बघायला गेले तर. एक कामावर केला, 2 एक इकडे केला. एक बड्डे 2 बड्डेचे होते आणि एक आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याचं होतं. खरंच माझ्या आज 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. मला खूप मस्त वाटलं. मी त्यासाठी खरंच खूप मेहनत पण घेतली आहे. आणि बड्डे पण खूप छान झाला, कारण की आम्ही बिर्याणी बाहेरून मागवली होती. मटनचं कालवण आईंनी बनवलं. आता अंशू पण गेला आज अंबरनाथला, कारण की उद्या संडे आहे. तर त्या बोलतात जाऊ दे, तो किती दिवसापासून इकडे होता, मग एक दिवस त्याला फिरून येऊ दे बोलतात तिकडे. तर उद्या मी त्याला घ्यायला जाईल. तर आता तो पण गेला, दादा पण गेले. त्याच्यानंतर मस्त म्हणजे बड्डे खूप मस्त सेलिब्रेट झाला. मी खूप डान्स केले, खूप मस्त म्हणजे विचार पण केला होता त्याच्यापेक्षा पण भारी झालं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आपले 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले, त्याच्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचा. आणि व्हिडिओ बघून मला नक्की कमेंट करा, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. नवीन असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.